नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी तुमचा लाडका सौरव वेंगुर्लेकर म्हणजेच मालवणी सौरव. तर आपण आता नायगावमध्ये आणि पाऊस पण आलाय पद्धतशीरमध्ये. आणि आज आपण 10 वर्षानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घेऊ. कारण का लहान होतो मी तेव्हा आई माझी गेली आणि मी हरवलो. त्यानंतर परत लालबागला कधी गेलोच नाही. मग आता 10 वर्षानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घेऊ. सुस्वागतम. रंगारी बदकचाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दैदिप्यमान 85व्या वर्षात गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. श्री स्वामी समर्थ. उधळा गुलाल, वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले. अनुसयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. अशक्य हे सारे करीतो शक्य, एकाच क्षणात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हास. श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट मठामध्ये अनेक भक्तगण स्वामींची निस्वार्थ सेवा करीत होते. त्या भक्तांमध्ये सुंदराबाई नावाची भक्त मठाची सर्व देखभाल, भोजन व्यवस्था आणि स्वच्छता पाहत असे. आणि दुसरे भक्त हरिभाऊ. हरिभाऊंच्या निस्सीम भक्तीवर प्रसन्न होऊन स्वामींनी एकदा त्यांना जवळ बोलावून मांडीवर घेतलं आणि सांगितलं, आजपासून तू माझा मुलगा म्हणजे सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊना म्हणजे स्वामी सुतांना रडू कोसळलं. कारण महाराज सर्व सोडायला सांगत होते. तेव्हा स्वामी म्हणाले, रडतोस काय? माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरव बघू. आणि स्वामी सुतांनी तसे केले. त्यांना ध्यान लागून एक आपला जन्म आठवला. विजय सिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुतांचा पूर्व अवतार होता. ती कथा अशी आहे. शेकडो वर्षांपूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूर येथे शेलीखेडा नावाचे गाव होते. त्या ठिकाणी विजय सिंग नावाचा एक लहान मुलगा कुटुंबासह राहायचा. तो रोज एका पडक्या जागेतील मोठ्या वटवृक्षाखाली असलेल्या छोट्याशा देवळीतील गणपतीच्या मूर्तीसमोर गोट्या खेळायचा. असे अनेक दिवस चालले होते. विजय सिंग आपल्या डावाबरोबरच गणपतीचाही डाव आपणच खेळायचा. पण अचानक एक दिवस त्याच्या मनात आले, रोज आपणच खेळतोय, गणपतीने सुद्धा त्याचा डाव त्याने स्वतः येऊन खेळला पाहिजे. या भावनेतून मूर्ती समोर सर्व गोट्या टाकून बोलला, बाप्पा
रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही. आज तुझा डाव तूच खेळायचा आहे. इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊन वेगाने वारे वाहू लागले. वातावरणात चैतन्य निर्माण झालंय आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षांची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकटली. ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया. स्वामींबरोबर गोट्या खेळताना विजयसिंग हरला तेव्हा बालरूप स्वामींनी त्याला सर्व गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचं वचन देऊन तिथून ते अंतर्धान पावले. पूर्वजन्मीचा दृष्टांत झाल्यानंतर स्वामी सुतांनी स्वामींच्या पायावर लोटांगण घातलं. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते म्हणाले, स्वामी स्वामी मी धन्य धन्य झालो. परत भेटीचं वचन पाळून आपण माझं जीवन सार्थकी लावलं. पुढे अनेक वर्ष स्वामी सुतांनी स्वामींची मनोभावे भक्ती आणि सेवा केली. स्वामींच्या मान्यतेनं दर चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी सुतांनी स्वामींचा प्रकट दिन साजरा करण्याची प्रथा पाडली. हळूहळू स्वामींची कीर्ती सर्व दूर पसरली. बोला जय जय स्वामी समर्थ. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ते शक्य करतील स्वामी. तर मंडळी, आता आपण रंगारी बदकचा असा गणपती बाप्पा बघितला. स्वामींची मस्त म्हणजे त्यांचे तिथे दाखवलं होतं स्वामींचं सगळं. ते व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते पण दाखवलंय. आणि आता आपण चिंचपोकळीचा चिंतामणी बघतोय. बघूया आता थोडीफार सेटिंगचा विषय चालू आहे. व इथे सगळे रस्त्यात थांबलेत बघा, त्याची वाट बघतायत. सगळे पब्लिक वाट बघते एकमेकांना. फोन 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 इकडे तिकडे फिरवा फिरवी. आता बघूया एकाने 1-2 सेटिंग तरी लागणार नक्कीच. आणि चिंतामणीचा फोन बघणार आपण. पुढे आता चिंतामणीचा बघा, मागेच आपला गेट. फायनली चिंतामणीचं दर्शन घेऊ आता आपण एक 5-10 मिनिटातच. तर एक आपला भाऊ भेटला इकडे. हा बघा मित्र आहे का जरासा. आपला भाऊ भेटलाय. आता चिंतामणीचं दर्शन आपल्याला होईल एक 10 मिनिटातच. बघूया आता तिथे गर्दी बिर्दी असते का काय विषय. लालबागला तुफान गर्दी. मग आम्ही निघालो गपचूप इमानदारीत. कोण चेंगराचेंगरीमध्ये जाईल. आता आपल्या चिंतामणीचं दर्शन घेऊ आपण. आगमनाचा व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर बघा, तो पण आपल्या चॅनलवरती आहे. मंडळी, आता लालबागच्या राजाला परत एकदा चान्स बघूया आता भेटतोय का आतमध्ये जायला. पहिल्या टायमाला आलेलो, गर्दी होती, निघून आलो आम्ही बाहेर. आता बघूया जर लालबागच्या राजाचं दर्शन नक्कीच भेटतंय का. आता आपली इच्छा आहे, बघूया पूर्ण होते का. पुढच्या वर्षी आपण नवसाची लाईन लावू नक्कीच. ते आज पहिल्यांदा बिना चप्पल आम्ही पूर्ण सगळे गणपती मुंबईमधले फिरतोय. सगळे ना एकटा नाही, सगळे आमची पब्लिक पूर्ण बिना चप्पल आहे बघ. आता बघूया आपल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेऊ. बघू आता मुख्य दर्शन पण घेऊया.
तर मंडळी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे आणि आता आपण तेजूगाईच्या बाप्पाच्या इथे जाऊ. तो पण तुम्हाला मी मूर्ती दाखवतो लवकरच. आणि तिकडून झाल्यावरती आपण गणेश गल्लीचा मुंबईचा राजा त्या गणपतीचं पण दर्शन घेणार आहे. तर मंडळी आता आपण राजा तेजूगाईचा गणपती बाप्पा बघतोय आणि माझ्या मागेच मूर्ती एकदम सुंदर मूर्ती आहे. फुलांपासून बनवतो हा बाप्पा. तर बघा तुम्हाला पण आवडेल नक्कीच. आपण मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा राजाच्या इथे आलो आहे आणि इथे एक सुंदर देखावा असा दाखवला आहे. म्हणजे आपण जे उज्जैनला जे मंदिर आहे ते मंदिर इकडे पूर्ण उभे सेम टू सेम माझ्यासमोरच महाकाल म्हणजे महादेव आहेत आपलेच. आणि तुम्हाला सगळं पूर्ण आपण आतमध्ये दाखवू आणि गणपती पण दाखवू. चला 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 पुढे चला. हो मध्ये थांबू नका हो चला. वेळ जाते रे पुढे. हो चला चला पुढे चला. हो